सकाळी करण्यात आलेला ECG पूर्णपणे नॉर्मल असतानाही काही तासातच एका रुग्णाला तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याची घटना हृदयम हॉस्पिटलमध्ये घडली। OPDमध्ये उपचारासाठी आलेल्या रुग्णाची अचानक प्रकृती बिघडताच हृदयरोग तज्ञ डॉक्टर शैलेश पाटील यांनी तातडीने उपचार सुरू केले। वैद्यकीय पथकाच्या तत्परतेमुळे रुग्णाचा जीव वाचवण्यात यश आले। रुग्णाची सकाळी तपासणी करण्यात आली होती आणि त्यावेळी ECG सामान्य असल्याचे आढळले होते। मात्र नंतर OPDमध्ये असताना त्याला अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डॉक्टर पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता आवश्यक वैद्यकीय उपचार सुरू केले। योग्य वेळी मिळालेल्या उपचारांमुळे संभाव्य मोठा धोका टळला। या घटनेमुळे ECG नॉर्मल आला म्हणजेच हृदयविकाराचा धोका पूर्णपणे टळला हा समज चुकीचा असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे। छातीत दुखणे, जडपणा, घाम येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, चक्कर येणे किंवा अचानक अशक्तपणा जाणवणे यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये असा सल्ला डॉक्टर शैलेश पाटील यांनी दिला असून अशा वेळी तातडीने तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले।